चलो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय करायचे आहेत, आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ फेनॉल बघायचे आहेत. लास्ट लेक्चरला काय घेतलं होतं आपण, किंवा लास्ट व्हिडिओमध्ये काय घेतलं होतं, प्रिपरेशन ऑफ फेनॉल घेतलं होतं. आपण काय करायचं आहे, तर प्रॉपर्टीज ऑफ फेनॉलमध्ये सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी असते, दॅट इज द ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल. आपला आजचा पॉईंट ऑफ डिस्कशन काय बघा, ठीक आहे, मी इथं खाली हेडिंग ऑलरेडी तुम्हाला आलेलंच आहे बघा, ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल. याचा अर्थ काय, फेनॉल्स आर ॲसिडिक इन नेचर. फेनॉलचं नेचर कसं असणार आहे, ॲसिडिक असणार आहे. केमिस्ट्रीमध्ये ॲसिड कुणाला म्हणतात, जो H+ देतो त्याला काय म्हणतो आपण, ॲसिड म्हणतो. मग फेनॉल H+ देत असतील, आणि एवढं ध्यानात ठेवा की ज्या कंपाऊंडची Ka ची व्हॅल्यू जास्त असते, Ka ची व्हॅल्यू जेवढी जास्त असते तेवढं ते ॲसिड कसं असतं, स्ट्रॉंग असतं. आणि ज्याची pKa ची व्हॅल्यू, आता काही ह्या टर्म्स आहेत ज्या आयनिक इक्विलिब्रियममध्ये तुम्हाला 11वी 12वीला झालेल्या आहेत. ज्याची pKa ची व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी काय असतं, त्याचं ॲसिडिक नेचर जास्त असतं. pKa म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल Ha नावाचा ॲसिड आहे, आणि हे जर असं डिसोसिएटेड असेल H+ अँड A- मध्ये, याचा अर्थ काय, हे ॲसिड H+ प्रोड्यूस करतंय का. जेवढी ह्या H+ ची क्वांटिटी किंवा संख्या जास्त असेल तेवढी ह्या Ka ची व्हॅल्यू जास्त असते. साहजिक आहे, Ka ची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे H+ किती तयार होत असतील, कमी की जास्त, जास्त तयार होत असणार आहेत. म्हणजे जेवढे H+ जास्त तयार होतात म्हणजे ॲसिड कसं असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. आणि ह्याच्या निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 घेतला तर pK येतो. आपला जसं pH वगैरे होता तसा. मग ह्याचा निगेटिव्ह लॉग घेतला की ही व्हॅल्यू काय होते, कमी होते. म्हणजे ही व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी ही व्हॅल्यू जास्त असते, आणि जेवढी ही व्हॅल्यू जास्त तेवढे ॲसिड कसं असतं, जास्त स्ट्रॉंगर असतं. मग आपण काय करायचं आहे, 4 गोष्टी कम्पेअर करूया. इथं आपण आता आयनिक इक्विलिब्रियममध्ये जाणार नाही, पण काय करायचं आपल्याला, 4 गोष्टी कम्पेअर करायच्या आहेत. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी कम्पेअर करायच्या आहेत. एक म्हणजे कार्बॉक्झिलिक ॲसिड, कुठलं, कार्बॉक्झिलिक ॲसिड. दुसरी गोष्ट म्हणजे फेनॉल्स. तिसरी गोष्ट म्हणजे वॉटर, आणि चौथी गोष्ट म्हणजे अल्कोहोल्स. आता आपण अल्कोहोल टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. अल्कोहोलचं पण नेचर ॲसिडिक असतं, पण ते वॉटरपेक्षा कसं असतं, वीक ॲसिड्स असतात. फक्त एक्सेप्ट एक अल्कोहोल होतं बघा, मिथाइल अल्कोहोल, जे वॉटरपेक्षा कसं होतं, स्ट्रॉंग ॲसिड होतं. आपण ह्या चौघांना कम्पेअर करायचं म्हटलं तर कार्बॉक्झिलिक ॲसिड हे स्ट्रॉंगर ॲसिड आहेत, त्याच्यापेक्षा फेनॉल हे वीक आहेत. फेनॉल हे वॉटरपेक्षा स्ट्रॉंग आहेत. वॉटर हे अल्कोहोलपेक्षा कसं असणार आहे, स्ट्रॉंग ॲसिड असणार आहे. आता हे कशावरून ठरवलं आपण, नेम इट सेल्फ इंडिकेट्स कार्बॉक्झिलिक ॲसिड इट सेल्फ, दीज आर द ॲसिड्स ना. केमिस्ट्रीमध्ये ॲसिड म्हटल्यानंतर ते ॲसिडच आहेत, त्यामुळे हे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहेत. ह्यांची Ka ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते. ह्यांच्या Ka ची व्हॅल्यू किती असते बघा, आपण जर Ka ची व्हॅल्यू जर घ्यायची म्हटलं तर याची असते 10⁻⁵. कुणाची, कार्बॉक्झिलिक ॲसिड 10⁻⁵. ह्याची किती असते, 10⁻⁻. वॉटरची किती असते, 10⁻⁻14, आणि अल्कोहोलची असते 10⁻⁻18. आता कम्पेअर करा बघू फेनॉल्सला आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड. बघा कार्बॉक्झिलिक ॲसिड फेनॉल जर कम्पेअर केलं तर तुमच्या असं लक्षात आहे का, आपले फेनॉल्स हे कार्बॉक्झिलिक ॲसिडपेक्षा 10⁵ टाइम्स वीकर आहेत का, 10⁵ टाइम्स वीकर ॲसिड्स आहेत. आणि ह्याच फेनॉलला तुम्ही अल्कोहोल सोबत कंबाईन केलं तर काय लक्षात येत आहे, दिस फेनॉल्स आर स्ट्रॉंगर ॲसिड दॅन अल्कोहोल. म्हणजे फेनॉल्स आर मोर 10⁸ टाइम्स मोर ॲसिडिक ॲज कम्पेअर्ड टू अल्कोहोल्स. इथंपर्यंत लक्षात आलं का, परत एकदा चेक करा. ह्या Ka च्या व्हॅल्यू दिल्या, कुठली Ka ची व्हॅल्यू आहे, 10⁻⁵, 10⁻⁻10, 10⁻⁻14, 10⁻⁻18. मग ॲसिडला आणि फेनॉलला कम्पेअर केलं तर असं लक्षात येतं की फेनॉलची व्हॅल्यू 10⁵ न कशी आहे, कमी आहे. आणि फेनॉल आणि अल्कोहोलला कम्पेअर केलं तर 10⁸ न जास्त असणार आहे. दॅट्स वाय दिस फेनॉल्स आर मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. इथंपर्यंत लक्षात आलं का. मग आपल्याला आता बघायचं आहे की व्हाय फेनॉल्स आर ॲसिडिक इन नेचर. फेनॉल्स हे ॲसिडिक नेचरचे का आहेत, हे लिहून घ्या बघू. घेतलं का, चलो आपल्याला काय करायचं आहे, फेनॉल्स हे ॲसिडिक नेचरचे का आहेत हे चेक करायचं आहे. करूया. समजा एक रिॲक्शन दिलेली असेल, फेनॉलच्या ॲसिडिक नेचरची मी रिॲक्शन इथं लिहितोय. कशी लिहितोय मी, इथं लिहिलंय फेनॉल, बघा इथं काय लिहिलंय मी, फेनॉल लिहिलेला आहे.
आणि हे काय करत असेल, ऍसिड आहे म्हणजे हे रिव्हर्सिबली डिसोसिएट होत असेल. असं कसं, तर इकडं तुमचा O मायनस, एक काम करा इथं जोडायला नको, बुकमध्ये दिलंय तसं जोड्या, फक्त इथं स्क्रीनमध्ये OH दिसतोय का पहा वरचा, दिसतोय, ठीक आहे. इथं कोण येणार तुमचा O मायनस प्लस काय येईल H प्लस. चला आता इकडे लक्ष द्या, हे बघा, सी दिस इज युअर फेनॉल, हे काय तुमचं फेनॉल आहे. आणि व्हॉट इज दिस, लास्ट लेक्चरमध्ये बऱ्याच वेळा झालंय, सी दिस इज कॉल्ड ॲज अ फेनॉक्साइड आणि हा H प्लस आहे. मग ह्या फेनॉलपासून हा H प्लस तयार जर होत असेल, दिस फेनॉल इज ॲसिडिक इन नेचर. आता फेनॉल हे स्वतः स्टेबल आहेत. केमिस्ट्रीत लक्षात घ्या, कुठलंही स्टेबल कंपाऊंड पुढे जाऊन रिॲक्शन दुसऱ्या रिॲक्शनला काय करणार नाही किंवा पुढे जाऊन डिसोसिएट होणार नाही. हे स्टेबलच आहे. कशामुळे स्टेबल आहे, तर रेझोनन्समुळे स्टेबल आहे. आणि मग फेनॉलचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढूया. जर हे स्टेबल असेल तर ह्याने H प्लस द्यायची आवश्यकताच नाहीये. हे बघा, एखादं गोष्ट स्टेबल असेल तर तो H प्लस देणारच नाही ना. ॲक्च्युली फेनॉल हे रेझोनेटिंग स्टेबल असतात, रेझोनन्समुळे स्टेबल असतात, त्यामुळे त्यांनी H प्लस द्यायची आवश्यकता नसते. तरी सुद्धा हा फेनॉल H प्लस देतो आणि फेनॉक्साईड तयार करतो का, हे आपल्याला बघायचं आहे. काय करू आपण, फेनॉलचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बघूया. फेनॉलचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कसे आहेत, इकडे बघा, आपण फेनॉल लिहितो. आता लिहून घेऊ नका, फक्त इकडे लक्ष द्या. आपण काय करूया, इथं फेनॉलचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढूया. कन्सेप्ट अतिशय सुंदर आणि सोपा आहे. ह्याला काय जोडलंय आपण, बेन्झीन रिंगला OH जोडलेला आहे. व्हॉट अबाउट दिस OH, आपण जरा रेड कलरची इंक घेऊया. चलो, मी काय करतोय बघा, इथं ऑक्सिजनवर अशा 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, त्या दाखवलेत का, दाखवलेत. चलो, आता काय करायचं आहे, हे फेनॉलमध्ये जो OH ग्रुप असतो दॅट इज द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा कसा असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो. याचा एक इफेक्ट असतो, दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲज अ प्लस M इफेक्ट. ह्याला काय असतो, पॉझिटिव्ह मिझोमेरिक इफेक्ट असतो. त्यामुळे काय करतो, ही इलेक्ट्रॉनची पेर इथं येणार बघा. समजा ही इलेक्ट्रॉनची पेर इथं आली की ॲट द सेम टाइम काय होणार आहे, ही इलेक्ट्रॉनची पेर इथे येईल ना रेझोनन्स म्हणून. ही इलेक्ट्रॉनची पेर इथे येणार तर इथं कुठला किती बॉन्ड तयार होतील, डबल बॉन्ड तयार होणार. आणि ही इलेक्ट्रॉनची पेर जर इथं आली तर इथं कुठला चार्ज डेव्हलप होईल, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार आणि हे स्ट्रक्चर असं कन्वर्ट होईल. आता आपण थोडंसं हे नाव खोडूया बघा. आणि हे स्ट्रक्चर एकामेकामध्ये कन्वर्ट होऊ शकतात बघा. इथं कुठला चार्ज आला, मायनस चार्ज आला. ह्या 2 बॉन्डला काही फरक पडला नाही. इथं काय आला तुमचा डबल बॉन्ड O आणि हा H राहणारच आहे याला. ॲट द सेम टाइम या ऑक्सिजननं काय केलेलं आहे, स्वतःची इलेक्ट्रॉनची पेर कुणाला दिलेली आहे, बॉन्डमध्ये दिलेली आहे का. या ऑक्सिजननं स्वतःची इलेक्ट्रॉनची पेर बॉन्डमध्ये दिली असल्यामुळे त्याच्यावर कुठला चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. इथं निगेटिव्ह चार्ज आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. चलो आपण निगेटिव्ह चार्ज सुद्धा कशाने दाखवूया, रेड कलरने दाखवूया. आता हा निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे, डिलोकलाइज होणार. म्हणजे असं काय होणार आहे, फिरणार आहे. तो कसा फिरणार आहे बघा, ही इलेक्ट्रॉनची पेयर जी दिसते ना ती इथं येईल, तर हा इलेक्ट्रॉनची पेयर इथं येईल, या कार्बनवर येईल. आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बघितलेले आहेत. तर काय होईल आपलं स्ट्रक्चर तयार, इथं लिहू द्या खाली बघा, स्ट्रक्चर कसं तयार होईल पहा. सॉरी, ही इलेक्ट्रॉनची पेयर इथं आली, इथं डबल बॉन्ड झाला, इथं डबल बॉन्ड ऑलरेडी होता. इथं काय होतं तुमचं OH, इथं डबल बॉन्ड होताच की, आलं लक्षात. आता चार्ज कसे होते, चार्जेस कुठे होते, ऑक्सिजनवर तर पॉझिटिव्ह चार्ज होताच, इथं निगेटिव्ह चार्ज आला का बघा. चलो, आता हा निगेटिव्ह चार्ज इथं राहील का, डिलोकलाइज होईल. हा निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज कसा होईल, हा इथं येईल. दिस इलेक्ट्रॉन विल बिकम बॉन्ड अँड बॉन्ड विल बिकम इलेक्ट्रॉन. अजून एक आपलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल. हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं असेल आपलं बघा, सॉरी, हा बॉन्ड तर ॲज इट इज राहणार आहे. हा बॉन्ड इथं आला का बघा, बरोबर आहे ना. इथं कुठला चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज येईल आणि नेहमीप्रमाणे इथं काय O प्लस H आलं का. आता काय होईल, हा निगेटिव्ह चार्ज इथं येईल तर ही इलेक्ट्रॉनची पेअर परत ऑक्सिजनकडे जाईल का. समजा ही जी परत ऑक्सिजनकडे गेली तर अजून एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं तयार होईल बघा. मी इथं लिहितो, दिसतंय का बघा फक्त स्क्रीनमध्ये. इथं डबल बॉन्ड आला, इथं डबल बॉन्ड आला, इथं डबल बॉन्ड आला, इथं O आणि इथं H आला.
बरोबर का बघा. परत हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉनची पेर इथे देईन आणि अशी स्ट्रक्चर्स तयार होतील. टोटल हाऊ मेनी स्ट्रक्चर्स आर देअर? किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार झाली? फेनॉलची रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स किती तयार झाली? 5. आणि जेवढी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स जास्त असतात तेवढं कंपाऊंड जास्त स्टेबल असतं. मग हे जे फेनॉल आहे ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समुळे कसं असणार आहे? जास्त स्टेबल असणार आहे. मग जर हे स्टेबल असेल तर इथून H+ बाहेर पडायची गरजच नाही ना. मग आपल्याला काय करायला लागले? हे जे फेनॉक्साइड आहे नाही, हा जो फेनॉक्साइड आहे याचं सुद्धा आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बघूया. सी दिस इज ऑल्सो रेझोनन्स स्टेबिलायझर. हे सुद्धा काय असतो? रेझोनन्स स्टॅबिलायझेशन असतं. मग ते बघूया आणि मग दोन्हीत कम्पेअर करूया. जर याचं स्ट्रक्चर जास्त स्टेबल वाटलं कुणापेक्षा याच्यापेक्षा तर मग मात्र हा ह्याच्यामध्ये कन्वर्ट व्हायचा प्रयत्न करणार. हे बघा तुमच्याकडे 2 स्ट्रक्चर आहेत. हे एक स्ट्रक्चर अनस्टेबल आहे, हे स्ट्रक्चर स्टेबल आहे. हे अनस्टेबल स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये कन्वर्ट व्हायचा प्रयत्न करेल आणि हे स्टेबल आणि हे अनस्टेबल असेल तर हे स्टेबल स्ट्रक्चर अनस्टेबलमध्ये कन्वर्ट होणार नाही. आलं लक्षात? बरं हे स्टेबल आहे मग ह्याच्यापासून फेनॉक्साइड आयन तयार व्हायला नाही पाहिजे, म्हणजे हे H+ द्यायला नाही पाहिजे. का नाही पाहिजे? तर दिस इज अ रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड. आता काय करूया आपण? फेनॉक्साइड आयनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढूया. हा फेनॉक्साइड आहे का बघा इकडं. चलो फेनॉक्साइड कसा आहे? रेझोनन्स कसा स्टॅबिलाइज होणार आहे बघा. ह्या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय? ह्या ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला हा जो बॉन्ड होता तो ब्रेक झाला होता. ही इलेक्ट्रॉनची पेअर कोणाकडे आली होती? ऑक्सिजनकडे आली होती. मग ऑक्सिजनने दुसऱ्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊन निगेटिव्ह चार्ज घेतला होता का नाही? हा ऑक्सिजन काय करेल? ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं देईल. जर या ऑक्सिजनने इलेक्ट्रॉनची पेअर इथं दिली तर डबल बॉन्ड होईल का तिथं तयार? मी काय करतो? पहिलं फेनॉक्साइडचं स्ट्रक्चर इथं काढून घेतो बघा. हे आपलं फेनॉक्साइडचं स्ट्रक्चर आहे. कुठलं? हे. चलो इथं दाखवण्यापेक्षा इथं ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं आली का? चलो आपलं स्ट्रक्चर कसं होईल सांगा चला. रेझोनेटिंग स्ट्रक्चर पुढलं कसं होईल? हे इथं कुठला डबल बॉन्ड येईल का? येईल की. ॲट द सेम टाइम ही इलेक्ट्रॉनची पेअर इथे येईल ना. इथं कुठला? नेगेटिव्ह चार्ज. इथं ॲज इट इज येईल का? तुम्ही मला सांगाल का या ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल का? या ऑक्सिजनवर मगाशी आला होता का? या ऑक्सिजनने स्वतःची इलेक्ट्रॉनची पेअर इथे दिली होती त्यामुळे ह्याच्यावर कुठला चार्ज आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. या ऑक्सिजनने स्वतःची इलेक्ट्रॉनची पेअर दिली का? स्वतःची दिलेली नाही. त्यानंतर दुसऱ्याकडे घेतलेलं होतं. एक इलेक्ट्रॉन स्वतःचा दुसऱ्या ह्याचा इलेक्ट्रॉन घेतला आणि त्याच्यावर दिला. ह्याला काय फरक पडतो? ह्याला काहीही फरक पडणार नाही. का सांगतो? हा जो निगेटिव्ह चार्ज आहे ना हा किंवा हा कुणामुळे आहे? ह्यात एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा आहे आणि एक इलेक्ट्रॉन कुणाचा आहे? हायड्रोजनचा आहे. समजा ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं आली तर ऑक्सिजनचा ह्यातला इलेक्ट्रॉन इथंच राहणार आहे ना. ऑक्सिजनचा इथला इलेक्ट्रॉन इथं आला. हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन मात्र ह्याला कोणाला दिला? कार्बनला दिला. इकडचा इलेक्ट्रॉन घेतला आणि तिकडे दिला. ऑक्सिजनला काही फरक पडणार नाही. त्यामुळे इथं ऑक्सिजनवर कुठलाही चार्ज येणार नाही. चलो मग आता हे कसं होणार आहे? इलेक्ट्रॉन बिकम्स बॉन्ड, बॉन्ड बिकम्स इलेक्ट्रॉन्स. इथं अजून एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं होणार बघा. आपलं फेनॉक्साइड आयनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं होणार? इथं निगेटिव्ह चार्ज येणार, हा बॉन्ड ॲज इट इज राहणार. इथे एक नवीन बॉन्ड तयार झाला, हा डबल बॉन्ड ऑक्सिजन झाला. चलो ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं आली, ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं आली. पुढलं आपलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं राहील? स्क्रीनमध्ये फक्त दिसतंय का बघा. इथं निगेटिव्ह चार्ज येणार, इथं नवीन बॉन्ड तयार झाला, इथं ऑलरेडी एक बॉन्ड होता आणि डबल बॉन्ड ऑक्सिजन. सॉरी. आता बघा ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं आली, ही इलेक्ट्रॉनची पेअर परत ह्याच्याकडे गेली. काय झालं? अजून एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर झालं तयार. कसं झालं? इथं बॉन्ड आला, इथं बॉन्ड आहे, इथं बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड होऊन आता ही इलेक्ट्रॉनची पेअर ऑक्सिजनकडे गेल्यामुळं ऑक्सिजनवर कुठला चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आला. आता परत हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉनची पेअर इथं देईल, ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं येईल, असा चार्ज फिरत राहणार आहे. इथं डिलोकलायझेशन ऑफ चार्ज आहे. चार्ज फिरत राहतो निगेटिव्ह चार्ज. इथं पण निगेटिव्ह चार्जचं डिलोकलायझेशन आहे. इथं किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार झाली? 5. इथं किती तयार झाली? 5. दोन्हीकडे 5-5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स असतील तर दोघांची स्टॅबिलिटी कशी असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. बट these structures are more stable as compared to these structures. ही 5 स्ट्रक्चर ह्या 5 स्ट्रक्चरपेक्षा जास्त स्टेबल असतातच. मग जर ही 5 स्ट्रक्चर जास्त स्टेबल असतील तर याचा अर्थ फेनॉक्साइड आणि फेनॉलमध्ये कोण जास्त स्टेबल? फेनॉक्साइड जास्त स्टेबल.
मग हे अनस्टेबल आहे किंवा कमी स्टेबल आहे फेनॉल आणि हे जास्त स्टेबल असेल तर ह्याच्यात कन्वर्ट होईल का? आणि फेनॉलचं फेनॉक्साईडमध्ये जर कन्वर्जन व्हायचं असेल तर काय बाहेर पडायला पाहिजे? H+ बाहेर पडायला पाहिजे. म्हणून फेनॉल हा काय करतो? H+ देतो आणि ॲसिडिक नेचर दाखवतो. बरं आता तुम्ही म्हणाल की मग हे 5 स्ट्रक्चर्स आहेत आणि ही 5 स्ट्रक्चर्स आहेत, हे जास्त स्टेबल का हे कमी स्टेबल का? इथं काय झालेलं आहे? डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. इथं पण डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन झालेलं आहे. तर मी काय लिहितोय? डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा निगेटिव्ह चार्ज म्हणूया. पण काय त्याला म्हणूया? निगेटिव्ह चार्ज. इथं निगेटिव्ह चार्जचं डिलोकलायझेशन झालेलं आहे. इथं निगेटिव्ह चार्जचं डिलोकलायझेशन तर झालेलंच आहे. ॲट द सेम टाइम इथं सेपरेशन ऑफ ए चार्ज झालेला आहे. ही एक नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. सेपरेशन ऑफ काय झालेला आहे? चार्ज. कसं झालेलं आहे बघा. इथं कुठला चार्ज आहे? पॉझिटिव्ह. इथं कुठला आहे? इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह. व्हॉट इज मिनिंग ऑफ पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह चार्जचा अर्थ असतो एम्प्टी ऑर्बिटल. निगेटिव्ह चार्जचा अर्थ एक इलेक्ट्रॉनची पेअर. बरोबर आहे का? हा पॉझिटिव्ह चार्ज इथल्या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे असा खेचेल बघा. असा का खेचणार आहे? इथं एम्प्टी ऑर्बिटल आहे. इलेक्ट्रॉन्स इकडे पण जाण्याचे घेण्यासाठी काय केलं जाईल? ओढलं जाईल का नाही? इथं तसं काय आहे का? म्हणजे इथं हा निगेटिव्ह चार्ज असा फिरत असताना त्याला पाठीमाग कोण ओढणार आहे का? इथं निगेटिव्ह चार्ज इकडे फिरत असताना हे एम्प्टी ऑर्बिटल काय करणार आहे? त्यांना स्वतःकडे खेचून घ्यायचं. आणि जिथं सेपरेशन ऑफ चार्ज असतो तिथं स्टॅबिलिटी थोडीशी कमी असते. रेझोनन्सचे स्ट्रक्चर जर आपण काढून बघितले, रेझोनन्सचा लेक्चर 11वीचं GOC मधलं जर बघितलं तर त्यात तुमच्या लक्षात येईल की जिथं जिथं चार्ज सेपरेशन असतं, चार्ज सेपरेशनचा अर्थ काय? पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असणं. मग जिथं जिथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतो ते कंपाऊंड जनरली थोडंसं अनस्टेबल असतं. मग इथं डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्ह चार्ज, इथं डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. आता बघा काही कॉमन फॅक्टर. ही 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, ही 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर. चलो इक्वल झालं. इथं डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज, डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज. इक्वल झाली स्टॅबिलिटी. बट सेपरेशन ऑफ चार्जमुळे इथली स्टॅबिलिटी काय झाली? थोडीशी कमी झाली. मग आता इकडे हे बघा आणि हे बघा, दोन्ही कम्पेअर करा. तर which is more stable? फेनॉक्साईड आयन इज मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू फेनॉल. मग फेनॉलपेक्षा फेनॉक्साईड जर स्टेबल असेल तर फेनॉल काय करायचा प्रयत्न करेल? फेनॉल काय करायचा प्रयत्न करेल? फेनॉक्साईडमध्ये कन्वर्ट व्हायचा प्रयत्न करेल. आणि जर फेनॉल फेनॉक्साईडमध्ये कन्वर्ट होत असेल तर काय बाहेर पडणं गरजेचं आहे? H+. त्यामुळं फेनॉल काय करतो? H+ देतो. दॅट्स वाय फेनॉल इज ॲसिडिक इन नेचर. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं का? उद्या बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारलं तर हे लिहिता येईल का? चलो लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. झालं का लिहून? बघा. चलो आता आपल्याला काय बघायचं आहे? इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट ऑन द ॲसिडिक नेचर ऑफ फेनॉल. म्हणजे काय? फेनॉलमध्ये व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल? आता तुम्ही म्हणा हे काय आमच्यासाठी नवीन काहीतरी सांगायला लागलं तुम्ही. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ फेनॉल? तर फेनॉलचं स्ट्रक्चर हे असं असेल. बरोबर आहे का? जर आपण या फेनॉलला इथं इथं इथं, ही कुठली पोझिशन आहे? ऑर्थो. ही कुठली आहे? मेटा. आणि ही कुठली? पॅरा. हे कसं लक्ष ठेवायचं? ओम प्रकाश. कसं लक्ष ठेवायचं? ओम प्रकाश. ओम प्रकाश. ओम म्हणजे ऑर्थो, म म्हणजे मेटा, पी म्हणजे पॅरा. परत उलट इकडे ओम प्रकाश. ही सुद्धा ऑर्थो पोझिशन आहे, ही सुद्धा मेटा पोझिशन आहे. आता काय करायचं आहे? समजा आपल्याला इथं ऑर्थो पोझिशनला, मेटा पोझिशनला किंवा पॅरा पोझिशनला काही सबस्टिट्युएंट अटॅच केले असतील. सबस्टिट्युएंटचा अर्थ काय माहित आहे? सबस्टिट्युएंट्स म्हणजे काही ग्रुप्स असतात. सबस्टिट्युएंट्स म्हणजे काही ग्रुप्स असतात. ते जर इथं अटॅच केलेले असेल तर या फेनॉलचं ॲसिडिक नेचरवर काय परिणाम होतो हे आपल्याला शिकायचं आहे. फेनॉल तर ॲसिडिक नेचरचे असतात हे आता आपण पाहिलेलं आहे. मग फेनॉलचं ॲसिडिक नेचर काही गोष्टीमुळे वाढतं तर काही गोष्टीमुळे कमी होतं. आता ॲसिडिक नेचर वाढणं म्हणजे काय होणार? फॉर एक्झाम्पल हे फेनॉल आहे आणि इथून असा H+ बाहेर पडायला लागला. हे बघा H+ बाहेर पडण्याचं स्पीड असं असेल. बरोबर. मी इकडं काहीतरी ग्रुप ॲड करतो ऑर्थो पोझिशनला आणि H+ असा बाहेर पडला. याचा अर्थ काय झाला? H+ जेवढा फास्टली बाहेर पडेल, पटकन बाहेर पडेल, आपण असं म्हणायचं की त्याचं ॲसिडिक नेचर वाढलं. हे बघा स्ट्रॉंग ॲसिड, वीक ॲसिड, अजून वीक ॲसिड, अजून स्ट्रॉंग ॲसिड. फरक कळाला का? मग इथं काही ग्रुप्स अटॅच केले
आणि H+ बाहेर पडण्याचं स्पीड वाढायला लागलं तर आपण काय म्हणूया ऍसिडिक नेचर वाढलं. आणि काही वेळेला इथं काही ग्रुप्स असे अटॅच होतात की ज्याच्यामुळे इथून H+ लवकर बाहेर पडत नाही, स्पीड कमी होतं, याचा अर्थ ऍसिडिक नेचर काय होणार आहे, कमी होणार. आलं लक्षात. चलो आता काय असतात, दोन प्रकारचे सबस्टिट्यूएंट असतात. सबस्टिट्यूएंट किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे. एक म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स असतात आणि दुसरे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स असतात. लिहून घेऊ नका, एक लक्ष द्या. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप म्हणजे काय, स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचणारे ग्रुप, कुठेही असू दे इथं, ते नंतर बघू. पण सबस्टिट्यूएंट किती प्रकारचे असणार, दोन प्रकारचे. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप, जर तुमच्या फेनॉलच्या ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला किंवा मेटा पोझिशन असू द्या, त्याला जर तुमचा इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप अटॅच असेल तर मग मात्र काय होत असतं, ऍसिडिक नेचर वाढतं. ऍसिडिक नेचर इन्क्रीजेस. कुणाचं, फेनॉलचं. फेनॉलचं ऍसिडिक नेचर काय होतं, वाढतं. आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच केले तर ऍसिडिक नेचर काय होतं, कमी होतं. ऍसिडिक नेचर डिक्रीजेस. आता ते का आणि कसं आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप म्हणजे कुठले असतात, -I इफेक्ट असणारे ग्रुप्स किंवा -M. आता निगेटिव्हचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेऊन निगेटिव्ह चार्ज घेणार आहे. इथं कसं असणार आहे, +I इफेक्ट असणार आहे किंवा +M इफेक्ट असणारे ग्रुप्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल इकडे बघा, इथं आपण फेनॉल लिहितोय. चलो, ह्या फेनॉलचा ऍसिडिक नेचर म्हणजे काय, हा फेनॉल काय करणार आहे, इथली इलेक्ट्रॉनची पेअर स्वतः घेऊन फेनॉक्साइड मध्ये कन्वर्ट होऊन H+ बाहेर पडेल का. समजा मी इथं X जोडलाय अँड दिस X इज अ हॅलोजन. हा X काय असणार आहे, हॅलोजन आहे. याचा अर्थ काय केलंय, सी दिस इज फेनॉल, दिस इज सबस्टिट्यूटेड फेनॉल. फरक कळतोय का, दिस इज फेनॉल, दिस इज सबस्टिट्यूटेड फेनॉल. सबस्टिट्यूटेड फेनॉल म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आपण काय ऍड केलाय, एक सबस्टिट्यूएंट ऍड केलाय. हा सबस्टिट्यूएंट कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप आहे. तो इलेक्ट्रॉन काय करणार, निगेटिव्ह I इफेक्ट काय असतो त्याचा, आपला हॅलोजनचा इफेक्ट कुठला असतो, निगेटिव्ह I. म्हणजे काय करतो, तो इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे खेचतो, इंडक्टिव्ह इफेक्ट नाही, निगेटिव्ह I. बरं, हा +M इफेक्ट पण दाखवतो. म्हणजे इथं स्वतःकडे त्या इलेक्ट्रॉनच्या पेअर असल्यामुळे तो इलेक्ट्रॉनच्या पेअर देतो पण, दॅट इज कॉल्ड एज +M. पण हॅलोजनच्या बाबतीत +M इफेक्ट पेक्षा -I इफेक्ट जास्त राहतो, त्यामुळे आपण त्याला निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टच कन्सिडर करायचा. मला सांगा, हे बघा, हा जो आहे तो इलेक्ट्रॉन असे खेचायला लागलाय स्वतःकडे. असे कुठले इलेक्ट्रॉन खेचणार आहे माहिती आहे का, ह्या रिंग मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचणार आहे. राईट. समजा ह्या रिंग मधले इलेक्ट्रॉन इकडे आलेच तर ह्या कार्बनवरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाली का वाढली, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी झाली, राईट ना, या कार्बनवरची. मग हा कार्बन काय करणार, ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन खेचून घेणार. मग ह्या ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय झाली, कमी झाली. ह्या ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी झाली तर हा कोणाकडून इलेक्ट्रॉन्स घेणार, हायड्रोजनकडून इलेक्ट्रॉन्स घेणार. म्हणजे ही थोडक्यात असते नाही, हा याचे इलेक्ट्रॉन ओढतोय म्हणून हा याचे इलेक्ट्रॉन ओढतोय, हा याचे इलेक्ट्रॉन ओढतोय म्हणून ह्याने इलेक्ट्रॉन घ्यायचे. इकडे जेवढी ताकद जास्त असेल तेवढा ऑक्सिजन ताकदीने इलेक्ट्रॉन घेईल का नाही, तेवढा हायड्रोजन इझिली बाहेर पडेल. फरक बघा, ऑक्सिजन जेवढ्या ताकदीने इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेईल तेवढा H+ पटकन बाहेर पडणार. फरक कळाला का. मग H+ पटकन बाहेर पडण्यासाठी ऑक्सिजन इलेक्ट्रॉन खेचून घ्यायला पाहिजे. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन खेचून घेण्यासाठी इकडे काय लावायला पाहिजे, आपल्याला एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच करायला पाहिजे. आपण इथं सुद्धा एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच करू शकतो. X म्हणू शकत नाही, याला आपण Xच म्हणूया. तर काय करायचं, आपण एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हा काय करेल, इलेक्ट्रॉनची पेअर इकडे गेली, ही इलेक्ट्रॉनची पेअर इकडे येईल, इकडचे इलेक्ट्रॉन्स असे येतील का. म्हणजे तुमच्या ऑर्थो आणि पॅरा ह्या दोन पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केले असतील तर फेनॉलचं ऍसिडिक नेचर वाढेल की कमी होईल, फेनॉलचं ऍसिडिक नेचर हे वाढणार आहे. आणि हा जो इफेक्ट असतो कुठला, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपचा, तो ऑर्थो आणि पॅरा ह्या दोन पोझिशनला जास्त असतो. ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला हा इफेक्ट जास्त प्रॉमिनंट असतो. मेटावर एवढा इफेक्ट होत नाही का, तर काय होत असतात, आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ फेनॉल मध्ये पाहिलं की नाही, मेटा पोझिशनवर कुठे निगेटिव्ह चार्ज आला होता का, नव्हता. मेटा पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज येत नाही म्हणजे मेटा पोझिशनला कार्बनवर इलेक्ट्रॉन जात नाहीत. ह्या कार्बनवर इलेक्ट्रॉन्स येतात म्हणून हा घेऊ शकतो, या कार्बनवर इलेक्ट्रॉन येतात म्हणून हा घेऊ शकतो. समजा तुमचा हॅलोजन इथं अटॅच असेल, ह्या कार्बनवर इलेक्ट्रॉन ह्या रिंग मधली येतच नाही ना, हॅलोजन कुठल्या इलेक्ट्रॉन खेचून घेणार आहे, त्यामुळे इथं परिणाम त्याचा होत नाही. इथं पण लक्षात आलं का.
आता ह्याच्या अपोजिट दुसरी गोष्ट, ह्याच्या अपोजिट दुसरी गोष्ट कुठली? समजा आपण काय केलेलं आहे, हे फेनॉल आहे, समजायला कशाला हे फेनॉलच आहे, आलं लक्षात. समजा इथं आपण एक OCH3 ग्रुप जोडलाय, तर काय केलेलं आहे, मिथॉक्सी ग्रुप जोडलेला आहे. सो दिस इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा इलेक्ट्रॉन काय करतो, डोनेट करतो. कुठल्या इफेक्टनं? प्लस आय इफेक्टनं आणि प्लस एम इफेक्टनं. आता प्लस आय प्लस एम तुम्हाला JOC मध्ये झालेला आहे. थोडक्यात एक तात्पुरतं समजा हे लक्षात नसेल तर ऑक्सिजन स्वतःचे इलेक्ट्रॉन इकडे देणार. आता गमत बघा, या ऑक्सिजननं स्वतःचे इलेक्ट्रॉन जर इकडे द्यायला लागला तर हे इलेक्ट्रॉन्स कुठे जातील? कार्बनकडे इकडे सरकतील का? ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन्स कोणाकडे सरकतील? ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनला जर खालून इलेक्ट्रॉन्स मिळत असण्याची पॉसिबिलिटी असेल तर हा ऑक्सिजन हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन खेचून घ्यायचा प्रयत्न करेल का? नाही करणार. मग ऑक्सिजननं जर हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन खेचून घ्यायची ताकद कमी केली तर हायड्रोजन इझिली बाहेर पडेल का? H+ इझिली बाहेर पडेल का? नाही पडणार. आणि H+ जर इझिली बाहेर नाही पडला, H+ जर इझिली बाहेर नाही पडला तर ह्याचं ॲसिडिक नेचर काय झालं? ह्याचं ॲसिडिक नेचर काय झालं? कमी झालं. आणि हा सुद्धा इफेक्ट ऑर्थो आणि पॅरा कुठल्या कुठल्या पोझिशनला? ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला हा इफेक्ट प्रॉमिनंट असतो. अगेन मेटा पोझिशनला इफेक्ट दाखवत नाही. आलं लक्षात? व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. चल, तुम्ही लिहित होता तोपर्यंत मी काय केलं, एक क्वेश्चन लिहून ठेवला. क्वेश्चन कसा असणार आहे? अरेंज दिस 4 कंपाऊंड इन अ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिक स्ट्रेंथ. हे चारी फेनॉलची कंपाऊंड आहे, त्यांनी यांना आपल्याला काय करायचं आहे, ॲसिडिक स्ट्रेंथ कम्पेअर करून डिक्रीजिंग ऑर्डर लावायचे आहे. आता डिक्रीजिंग ऑर्डरचा अर्थ काय? ज्याचा ॲसिडिक नेचर जास्त आहे तो पहिल्यांदा, त्याच्यापेक्षा कमी दुसरा, तिसरा, चौथा असा अरेंज करायचा आहे. चलो, आपल्याला काय करायचं आहे, हा फेनॉल आहे, कंपॅरिझन करूया. हा फेनॉल आहे, फेनॉल तर ॲसिडिक नेचरचा असतो म्हणजे हा H+ तर निघून जाईल, ह्याचा फेनॉक्साईड तयार होईल. ज्याचा फेनॉक्साईड आहे पटकन तयार होईल तो स्ट्रॉंग ॲसिड, ज्याचा H+ पटकन निघून जाईल तो स्ट्रॉंग ॲसिड. व्हॉट अबाउट दिस? आपण इथं ऑर्थो पोझिशनला काय अटॅच केलाय? NO2. व्हॉट अबाउट NO2? NO2 इज द इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप. NO2 काय असतो? इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप असतो. हा इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप कशाने करतो? प्लस एम इफेक्टनं. प्लस मिझोमेरिक इफेक्ट असतो, पॉझिटिव्ह मिझोमेरिक इफेक्ट. म्हणजे NO2 जो असतो ना तो काय करतो, ताकदीने इलेक्ट्रॉन खेचून घे. NO2चा इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप सगळ्यात जास्त आहे. मला सांगा, हा NO2 जर इलेक्ट्रॉन इकडे खेचून घेत असेल तर हा H+ बाहेर पडण्याचं स्पीड आणि इथल्या H+ बाहेर पडण्याचं स्पीड, इथं स्पीड कसं असेल? ह्याच्यापेक्षा जास्त असेल का कमी असेल? जास्त असणार आहे, बरोबर आहे का? म्हणजे ह्याचे ॲसिडिक नेचर कोणापेक्षा? Bचं ॲसिडिक नेचर A पेक्षा कसं असणार आहे? जास्त असणार आहे. चलो, एक लक्ष द्या. आता इथं पण NO2 जोडलाय आणि इथं पण NO2 जोडलाय. मग इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप तोच आहे, इथं सुद्धा नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग आहे. याचा अर्थ मग तिन्हींची ॲसिडिक स्ट्रेंथ एकसारखी आहे का? नाही. का नाही? इथं इफेक्ट होतो का? इथं इफेक्ट होत नाही. मग याची ॲसिडिक नेचर ह्याच्यापेक्षा कसं असणार आहे? जास्त असणार. का तर मेटापोझिशनला काही इफेक्ट ॲज सच काय होत नाही, पण समजा कुठं काय नसेल तर मेटापोझिशनला थोडासा होतं, पण आपण नाही असं समजूया. ह्या दोन्हीत मोजूया आपण. इथं काय लिहिलं आपण? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इफेक्ट कसा असतो? प्रॉमिनंट असतो. आता ह्या दोन्हीत कम्पेअर करूया. चारीमध्ये A आणि C पेक्षा B आणि Dचं ॲसिडिक नेचर जास्त आहे, एवढं तर मान्य. इथंपर्यंत आर यू गेटिंग? चलो, ह्या दोघांमध्ये याचा ॲसिडिक नेचर याच्यापेक्षा जास्त असणार आहे. Dचं का? Dचं जास्त असणार आहे सांगतो. हा NO2 इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग आहे, मान्य आहे की? हा NO2 सुद्धा इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग आहे. परंतु इथं जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर NO2चं स्ट्रक्चर हे असं असतं बघा. NO2चं स्ट्रक्चर असेल N सिंगल बॉन्ड O मायनस डबल बॉन्ड O, आणि हा OH असा असेल. तर हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन ह्यांच्यामध्ये एक प्रकारचं कसं असतं? हायड्रोजन बॉन्डिंग होणार होते का बघा. ह्या NO2 मुळे हा H+ पटकन जायचा प्रयत्न करेल, पण ऍट द सेम टाइम या ऑक्सिजनमुळे हा हायड्रोजन काय केलं? पाठीमाग खेचला जाईल. हे तर तशी कंडिशन आहे का? हा कुठल्या पोझिशनला आहे? पॅरा पोझिशनला आहे. हा कुठं आहे? अपोजिट टोकाला आहेत. याचा ऑक्सिजन ह्या हायड्रोजनला पाठीमाग खेचेल का? नाही.
मग तुम्ही जर बघितलं तर बी पेक्षा डी ची ऍसिडिक स्ट्रेंथ कशी असणार आहे? जास्त असणार. मग इथं आपला सिक्वेन्स काय असणार आहे? आन्सरचा सिक्वेन्स काय? सगळ्यात जास्त ऍसिडिक स्ट्रेंथ कोणाची असणार आहे? डी ची. बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण? बी. चलो आता त्याच्यानंतर कोण? एक लक्ष द्या, आपल्याकडे ए आणि सी पण राहिले. ए वर तर कोणताच सबस्टिट्यूट नाही. बी वर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे जो ऍसिडिक नेचर काय करतो? वाढवतो. पण तो कुठल्या पोझिशनला आहे? मेटा पोझिशनला आहे. आता बारकाईन बघा, मेटा पोझिशनला ऍसेज काय खूप मोठा इफेक्ट होतच नसतो, पण थोडा तरी होत असेल. आपल्या मराठीत नांद्र्यापेक्षा ट्रक बरं बरं आहे का नाही? मग काय असणार आहे? कुठलाच ग्रुप कुठंच नसण्यापेक्षा, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कुठंच नसण्यापेक्षा मेटा पोझिशनला असलं तर ऍसिडिक नेचर कसं राहील? थोडंसं जास्तच राहणार आहे. म्हणजे इथं काय ना, तुमचं सी इज ग्रेटर दॅन ए. दिस इज युअर आन्सर. तुमचा सीईटीचा जेईचा प्रॅक्टिस प्रश्न असा असू शकतो. लक्षात आलं का? व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. आपण एक जेईचा प्रश्न घेऊया. चला एक 2 क्वेश्चन्स घेऊया. बघा आपण 2 क्वेश्चन कसे अटेम्प्ट करणार? एक लक्ष द्या, ए बी सी आणि डी ह्या 4 कंपाऊंडचं तुम्हाला काय करायचं आहे? ऍसिडिक स्ट्रेंथ कम्पेअर करायचे आहे. ए ला तर कोणताही सबस्टिट्यूट नाही, प्लेन फिनॉल आहे. बी ला काय आहे? सबस्टिट्यूट अटॅच आहे. सबस्टिट्यूट कुठं अटॅच आहे? ऑर्थो पोझिशनला, म्हणजे तो काम करणार. पण सबस्टिट्यूट कोणता आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे? तुमच्या जीओसी मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मेसोमेरिक इफेक्ट मध्ये झालेला आहे. CS3 कुठलाही अल्किल ग्रुप असेल तर दॅट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. हा काय करतो? प्लस हा इफेक्ट देतो, म्हणजे इलेक्ट्रॉन्स इकडे ढकलणार आहे. समजा याने इलेक्ट्रॉन इकडे ढकलत असतील, एक लक्ष द्या, इलेक्ट्रॉन जर हा इकडे ढकलत असेल तर ऍसिडिक नेचर कमी करेल का वाढवेल? कमी करणार. बरोबर आहे ना? इथं कमी करणार, इथं सुद्धा काय करणार? कमी करणार. म्हणजे ह्या तिघांची ऍसिडिक स्ट्रेंथ ह्याच्यापेक्षा कशी असणार आहे? कमीच असणार. पण तिघात सुद्धा कम्पेअर करायचे. एक लक्ष द्या, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा इफेक्ट कुठे जास्त असतो? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. बरोबर आहे का? आता इथं ऑर्थो पोझिशनला आणि इथं पॅरा पोझिशनला इफेक्ट तेवढाच राहणार आहे. म्हणजे तुमच्या बी ची ऍसिडिक स्ट्रेंथ आणि तुमच्या डी ची ऍसिडिक स्ट्रेंथ मात्र कशी असणार आहे? सेम असणार आहे. का तर इथं पण CS3 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपनं फेनॉलची ऍसिडिटी कमी करेल, इथं हा ऑर्थो पोझिशनला सुद्धा कमी करणार आहे. आलं लक्षात? इथं कुठं हायड्रोजन बॉन्डिंगचा प्रश्न येणार आता नाही, कारण इथं CS3 इथं व्हायचे, इथं मग कशी नोट होता. आले ना? आता इथं काय होणार आहे? ह्या दोघांमध्ये इथं प्लेन फेनॉल आहे, म्हणजे त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असणार आहे. हा एक CS3 अटॅच आहे, मेटलला काय नाही पण अटॅच आहे, म्हणजे थोडी का होईना ऍसिडिक स्ट्रेंथ काय करेल? हा कमी करेल. या दोघांच्या पेक्षा इथं जास्तच कमी असणार आहे. का तर हा इफेक्ट प्रॉमिनंट आहे. हे बघा, इलेक्ट्रॉन देणारा इफेक्ट जेवढा जास्त तेवढी ऍसिडिटी कमी. तेवढी ऍसिडिटी कशी असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे सगळ्यात ऍसिडिटी ह्या दोघांची कमी, त्याच्यापेक्षा ह्याची कमी, त्याच्यापेक्षा ह्याची कमी. म्हणजे कशी? थोडीशी इफेक्ट कसा आहे? जास्त आहे. सॉरी इफेक्ट कमी आहे, याचा ऍसिडिक स्ट्रेंथ कशी असणार आहे? जास्त असणार. आणि इथं अजिबातच इफेक्ट नाही तर ऍसिडिक स्ट्रेंथ सगळ्यात जास्त असणार. तुमच्या ऍसिडिक स्ट्रेंथचं ट्रेंड असा असेल, बी इक्वॅलंट टू डी ग्रेटर लेस दॅन सी लेस दॅन ए. जेवढा तुमचा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच तेवढी ऍसिडिक स्ट्रेंथ कमी. इथं अजिबातच कोण नाही म्हणून ऍसिड आहे, इथं थोडीशी कमी झाली ऍसिडिक स्ट्रेंथ, आणि इथं अजून काय झाली? कमी झाली. सी दिस इज अ इन्क्रीजिंग ऑर्डर. आता इकडे बघा, सी दिस क्वेश्चन बिलॉंग्स टू जेई 2013. जेई मेन्स 2013ला हा प्रश्न विचारलेला आहे. कधी? जेई मेन्स 2013ला प्रश्न विचारला आहे, आणि त्यांनी विचारले कम्पेअर द ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ दिस 4 कंपाऊंड्स अँड अरेंज इन द सिक्वेन्स. चलो पहिल्यांदा काय करूया आपण? ऍसिडिक स्ट्रेंथ कमी झाले का वाढले चेक करूया का? चलो, हा ग्रुप कोणता आहे? बोला. हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ऍसिडिक स्ट्रेंथ वाढवेल की कमी? कमी होणार. हा OCS3 ऍसिडिक स्ट्रेंथ काय करणार? कमी करणार. हे 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे ह्या दोन्ही कंपाऊंड मध्ये ऍसिडिक स्ट्रेंथ काय होईल? तुमची ऍसिडिक प्रॉपर्टी कमी होणार. व्हॉट अबाउट दिस NO2 इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. क्लोरीन इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. या दोन्ही कंडिशन मध्ये ऍसिडिक स्ट्रेंथ काय होईल? वाढणार. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्या दोघांमध्ये कमी असेल साहजिक आहे, सिक्वेन्समध्ये शेवटीच येणार ते. ह्या दोघांमध्ये ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. आता पहिल्या दोघांच कंपॅरिझन करूया. चलो, कोणाच कंपॅरिझन करणार आपण? NO2 आणि Cl. NO2 कुठला इफेक्ट प्रोड्यूस करतो?
NO2 कुठला इफेक्ट प्रोड्यूस करतो? मग काय सांगितले की NO2 मायनस आहे, सॉरी चुकून बोललो मी मग. NO2 मायनस आहे, मायनस M असतो. NO2 कसा असतो? मायनस M. हा NO2 असतो तो मायनस M इफेक्ट देईल, म्हणजे निगेटिव्ह मिझोमेरिक इफेक्ट. आणि हा जो क्लोरीन आहे तो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देईल. आलं लक्षात? मग इथं मिझोमेरिक इफेक्ट आहे. इथं मिझोमेरिक इफेक्टनं ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते का? मिझोमेरिक इफेक्टनं ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते. इथं इंडक्टिव्ह इफेक्टमुळे वाढते. आणि कधीही लक्षात ठेवायचं प्लस मायनस M इफेक्ट हा मायनस I पेक्षा कधीही जास्त ऍक्टिव्ह असतो. मिझोमेरिक इफेक्ट हा जास्त डॉमिनंट असतो. बघा परत एकदा चेक करा. NO2 मायनस M इफेक्ट देणार, म्हणजे हे इलेक्ट्रॉन खेचून घेणार, ह्याची ऍसिडिटी वाढली. क्लोरीन निगेटिव्ह I इफेक्टने इलेक्ट्रॉन खेचून घेणार, ऍसिडिक प्रॉपर्टी वाढली. आता परत एकदा चेक बघा. NO2 निगेटिव्ह I इफेक्टने इलेक्ट्रॉन खेचून घेणार, H+ बाहेर पडणार. क्लोरीन निगेटिव्ह M न, हा निगेटिव्ह I न इलेक्ट्रॉन खेचून घेणार, H+ बाहेर पडणार. स्पीड बघा. निगेटिव्ह M इफेक्ट इलेक्ट्रॉन खेचून घेतले, H+ बाहेर पडला. निगेटिव्ह I इफेक्ट इलेक्ट्रॉन खेचून घेतले, H+ बाहेर पडला. कुठे H+ बाहेर पडण्याची स्पीड जास्त असणार आहे? NO2 मध्ये. त्यामुळे ह्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कशी असणार आहे? जास्त. कोणापेक्षा? ह्याच्यापेक्षा. मग आपली स्ट्रेंथ कशी राहील? C इज मोर ऍसिडिक दॅन D. आता इथे आता ह्याचा ग्रुप, ह्याचा इफेक्ट कोणता असणार आहे? ह्याचा प्लस I. ह्याचा सुद्धा काय असणार आहे? प्लस I इफेक्ट असणार आहे. ह्याच्या प्लस I सोबत ह्याला प्लस M पण असणार आहे. मग जिथं जिथं इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मिझोमेरिक इफेक्ट, आपण कोणता इफेक्ट डॉमिनंट समजतो? मिझोमेरिक इफेक्ट. मग ह्याचा प्लस M कन्सिडर करूया का? मग हा प्लस M ने इलेक्ट्रॉन देणार, ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होणार. हा प्लस I ने इलेक्ट्रॉन देणार, ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होणार. ह्यातला डॉमिनंट इफेक्ट कोणता आहे? डॉमिनंट ह्याचा. हा जास्त इलेक्ट्रॉन देईल, ह्याची ऍसिडिक स्ट्रेंथ अजून कमी होईल. इथं कमी होईल, पण एवढी कमी होईल का? नाही. याचा इफेक्ट याच्यापेक्षा कमी असणार आहे, त्यामुळे याची ऍसिडिक प्रॉपर्टी याच्यापेक्षा थोडीशी जास्त असणार आहे. त्यामुळं A is greater than B. See, this question belongs to JEE 2013 मेन्स मध्ये. सुटला का प्रश्न? JEE चे सुद्धा प्रश्न तुम्हाला सुटू शकतात. व्हिडिओ पॉज करा आणि हा JEE 2019 चा क्वेश्चन लिहून घ्या. या व्हिडिओमध्ये लास्ट पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे? रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स बघायचे आहेत. ऑलरेडी अल्कोहोलमध्ये ह्या रिॲक्शन्स आपण बघितल्यात. इकडे लक्ष द्या. हे बघा, रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल कशी असणार आहे? फेनॉल घ्या. फेनॉलमध्ये ऍक्टिव्ह मेटल म्हणजे कोणता? सोडियम ऍड करा. इथले 2 हायड्रोजन जाणार, आठवते का रिॲक्शन? प्लस काय होणार आहे? सोडियम फेनॉक्साइड. काय तयार होईल तुमचं? सोडियम फेनॉक्साइड. इथं 2 सोडियम घ्यावे लागतील, इथं हे 2 फेनॉल घ्यावे लागतील. सी दिस इज फेनॉल वेन रिॲक्ट्स विथ ऍक्टिव्ह मेटल. कधी लक्षात ठेवायचं? ऍक्टिव्ह मेटल म्हणजे EMF सिरीजमध्ये वर असलेला मेटल. ह्या मेटलला ज्या वेळेला हे फेनॉल ऍड केलं जाईल, हा इथून H2 इव्हॉल्व होईल, म्हणजे हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होईल. आणि जिथं हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होतो, रिड्युसिंग नेचर आपण अल्कोहोलमध्ये डिस्कस केलेला आहे. सिंपल रिॲक्शन आहे, काय जास्त डिस्कस करायची गरज नाही. दिस इज फेनॉल अँड दिस इज सोडियम फेनॉक्साइड. ह्याला आपण काय नाव द्यायचं? सोडियम फेनॉक्साइड. दिस इज युअर हायड्रोजन गॅस. आता लास्ट रिॲक्शन आहे, दॅट इज रिॲक्शन विथ अल्कली. कुठली? रिॲक्शन विथ अल्कली, स्ट्रॉंग अल्कली. फॉर एक्झाम्पल NaOH. काय होतं एक लक्ष द्या. जेव्हा तुम्ही फेनॉल घ्याल, काय करायचं आपल्याला? इथं फेनॉल घ्यायचा आहे, त्याला तुम्ही NaOH सोबत कंबाईन केलं, ॲक्वियस NaOH सोबत, तर हा H आणि हा OH काय म्हणून निघून जाईल? वॉटर म्हणून निघून जाईल. आणि राहिलं काय तुमचं? अगेन सोडियम फेनॉक्साइड. काय केलेलं आहे? सोडियम फेनॉक्साइड प्लस H2O. बरोबर आहे का? बघा. चलो, आता काय करायचं आपल्याला? हीच रिॲक्शन आपण अल्कोहोलमध्ये पाहिली होती का?
ROH प्लस 2Na गिव्ज H2 प्लस RONA, सोडियम अल्कोऑक्साईड बघितली होती की ऍसिडिक नेचरमध्ये पहिलीच रिॲक्शन बघितली होती, रिॲक्शन विथ ऍक्टिव्ह मेटल्स. ही पण रिॲक्शन बघायचा प्रयत्न केला, पण तिथं मी असं सांगितलं होतं की अल्कोहोल्स डू नॉट रिॲक्ट विथ NaOH. अल्कोहोल हे NaOH सोबत रिॲक्ट होत नाहीत. का तर NaOH इज अ स्ट्रॉंग बेस बट अल्कोहोल्स आर वीक ऍसिड्स. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडची रिॲक्शन होणार नाही. पण इथं NaOH जर फेनॉल सोबत कंबाईन होत असेल, का कंबाईन होत असणार? दिस इज अ स्ट्रॉंगर ऍसिड ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. मग एक स्टेटमेंट लिहून घ्या इथं, अल्कोहोल किंवा अल्कोहोल राहू दे, आता फेनॉलच्याच बाबतीत लिहा आपण. काय लिहायचं आहे? फेनॉल्स रिॲक्ट्स विथ ॲक्वियस NaOH बिकॉज, उद्या एक मार्क्सला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो, बिकॉज फेनॉल्स आर मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. कोणापेक्षा? अल्कोहोल्सपेक्षा ते कसे आहेत? जास्त ॲसिडिक आहे. आपण ॲसिडिक नेचरचा ट्रेंड बघितला की फेनॉल ग्रेटर दॅन किंवा मोर ॲसिडिक दॅन वॉटर, मोर ॲसिडिक दॅन अल्कोहोल्स. लक्षात आलं का? इथं काय करूया आपण, हे लेक्चर कन्क्लूड करूया. चलो अभ्यास करा. थँक्यू.